हाय फ्रेंड, माझं नाव मंजुळा आहे. माझं वय 22 वर्ष आहे. याच वर्षी माझं लग्न जमलं होतं. माझा नवरा तुषार एका खाजगी बँकेमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीस होता. तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता आणि शरीराने सुद्धा माझ्यापेक्षा मोठा होता. मी दिसायला सडपातळ आणि सुंदर होते. आमच्या दोघांचा जोडा पाहिल्यावर माझ्या मैत्रिणी मला हसायच्या. त्यांना वाटायचं मंजुळा एवढी सुंदर दिसायला आहे, पण त्या बदल्यात तिचा नवरा जरा जाडच आहे. मी त्यांना म्हणायचे, तो दिसायला माझ्यापेक्षा सुंदर नसला तरी तो 2 पैसे कमावणारा होता आणि मला सुखी ठेवणाराही. एकदम परफेक्ट जोडी कोणाचीच नसते. प्रत्येकाला एखाद्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. सगळेच पाहत बसलं तर लग्नच होणार नाहीत. यामुळे तुम्ही करा माझ्यापेक्षा सुंदर नवरा. मी असं बोलल्यावर माझ्या मैत्रिणी शांत व्हायच्या. लग्नानंतर माझ्या नवऱ्याला खूप घाई झाली होती. त्याचं म्हणणं होतं, देवाला न जाता आपण आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करावी. पण माझी सासू देवांना खूप मानणारी होती. यामुळे तिने आम्हाला 2-4 दिवस चांगलंच फिरवलं होतं. यामुळे माझ्या नवऱ्याला तिचा थोडा रागही आला होता. त्याचं म्हणणं होतं की आपण आपल्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे, तरच आपण स्वतःची प्रगती करू शकतो. त्याचा हा विचार मलाही पटत होता. पण सासूबाईपुढे मी बोलू शकत नव्हती, कारण घरामध्ये मी नवीनच आली होती. माझे सासरे खूप शांत होते. ते खूप कमी बोलत होते, पण सासूबाईची सारखी बडबड सुरूच राहायची. सर्व देव फिरून आल्यानंतर माझ्या नवऱ्याला वाटलं, आज संध्याकाळी तरी मंजुळाने माझ्याजवळ येऊन झोपावं. मलाही वाटलं होतं, आज सायंकाळी आपण आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करावी. माझा नवरा खूप मोसमात होता. त्यांनी तशी तयारी केली होती. आमच्या बेडरूममध्ये त्याने बेडही सजवला होता. हे सर्व पाहिल्यावर माझी सासू जवळ आली आणि माझ्या नवऱ्याला म्हणाली, हे बघ तुषार, तुमचा आता सर्व देव करून झाले आहेत. आता एकच देव राहिला आहे, तो म्हणजे आपल्या गावातला. ती असं बोलल्यावर माझ्या नवऱ्याचा चेहरा पडला होता. त्या बिचाऱ्याची इच्छा होती आज आपलं हनीमून पार पाडावं. पण सासूबाईंनी आणखी एक आडकाठी टाकली होती. ती असं बोलल्यावर माझा नवरा आता सकाळची वाट पाहत होता. सकाळी तो फ्रेश झाल्यावर त्याने माझ्या हाताला धरलं आणि सासूबाईला काहीही न बोलता गावातल्या देवाच्या दर्शनाला आणलं. त्या देवाचे दर्शन झाल्यावर त्यांनी मोकळा श्वास सोडला आणि मला म्हणाला, माझी आई काही म्हणाली तर आज आपण एकत्र यायचंच. मलाही वाटायचं आपल्या नवऱ्याची इच्छा पूर्ण व्हावी. आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा सासूबाई चांगल्याच रुसल्या होत्या. तेव्हा माझा नवरा तिला म्हणाला, काय झालं गाई तुला असं रुसायला? तेवढ्यात ती म्हणाली, तुला कालच बायको मिळाली तर आईला विसरायला लागलास. गावातल्या देवाला मला तुमच्यासोबत घेऊन गेला असता तर काही बिघडलं असतं. यावर माझा नवरा चिडला आणि तिला म्हणाला, आई तू सारखं देवदेव का करतेस? तुझा देव संकटकाळी येतो का ग धावून? त्याच्या अशा बोलण्यावर माझ्या सासूबाई आणखी नाराज होऊन बसल्या होत्या. थोडा वेळ मी त्यांची समजूत काढली, पण माझ्या नवऱ्याचं सारं लक्ष संध्याकाळ कधी होते याकडेच होतं. माझे सासरे फक्त आमचं बोलणं ऐकत होते. ते एकही शब्द माझ्या सासूला बोलत नव्हते. सायंकाळी मी लवकर स्वयंपाकाला लागले, कारण माझ्या घरच्यांना लवकर जेवायची सवय होती. अंधार पडल्यावर माझा नवरा खूप खुश होऊ लागला होता. तो सारखा माझ्याकडे यायचा आणि माझ्याकडे पाहून त्याने सजवलेल्या बेडकडे आणि माझ्याकडे पाहून झाल्यावर तो सजवलेल्या बेडकडे यायचा आणि तिथे येऊन लोळायचा. टीव्हीच्या हॉलमध्ये तो जास्त वेळ थांबतच नव्हता. त्याचं सारं लक्ष त्या बेडकडे होतं. अखेर संध्याकाळी हळूच मी तुषारजवळ आले, पण लवकर झोपणारी माझी सासूबाई आज मात्र झोपतच नव्हती. तिला वाटायचं यांनी आणखी 2-4 दिवस एकमेकाजवळ जाऊच नये. इकडे माझा नवरा तर खूप तयारी करून बसला होता. मी लाईट बंद केली आणि हळूच येऊन तुषारजवळ झोपले होते. घाईघाईने मी दरवाजा अर्धाच लावला होता, पण अंधार असल्यामुळे आम्हाला वाटले दरवाजा लावलेला आहे. वैवाहिक जीवनाची आमची पहिलीच रात्र होती आणि माझा नवरा तर अनेक दिवसापासून याची वाटच पाहत होता. त्या रात्री त्याची इच्छा पूर्ण झाली. पहाटे मला जाग आली तेव्हा पाहते तर आमच्या बेडचा दरवाजा उघडाच होता. सकाळी मी हळूच उठून किचनमध्ये गेले होते तेव्हा सासूबाई माझी वाटच पाहत होत्या. तेव्हा ती सासूबाई मला म्हणाली, सुनबाई जरा दरवाजा लावायला शिक. तुम्हाला एवढी घाई झाली की दरवाजा पण उघडाच ठेवतात. तिच्या अशा बोलण्यावर मला वाटलं सासूबाईंनी नक्कीच आपल्याला पाहिलं असणार, कारण ते तिच्या बोलण्यावरून मला स्पष्टपणे दिसत होतं. पण माझ्या नवऱ्याला या गोष्टीचं काहीच वाटलं नाही. तो मला म्हणाला, जाऊ दे ग मंजुळा, पण रात्री मजा खूप आली. तेव्हा मी समजून घेतलं, पुरुषापेक्षा बायकांनाच इज्जतीची खूप काळजी असते.